इराण आणि अमेरिकेमध्ये जो युद्धविराम झाला होता, तो पुन्हा एकदा तुटला. तर प्रश्न असा उद्भवतो, की इराण, अमेरिका जो युद्धविराम आहे, तो इतका तकलादू आहे का? आणि यामध्ये नेमकं कोणाचं चुकतं आहे, ज्यामुळे युद्ध पुन्हा पुन्हा सुरू होतं आहे? खरं म्हटलं तर हा प्रश्न इतका उत्तर देणं सोपं नाही आहे. परंतु असं म्हणता येईल, की जर अ, हा जो युद्धविराम हा तकलादू काय आहे? याचं मुख्य कारण असं आहे, की संघर्ष ज्यामुळे सुरू झाला होता, त्याला जी मुख्य कारणं होती, ती कारणं अजून कायम आहेत आणि त्याच्यावरती उत्तर दोन्ही बाजूंनी मिळालं नाही आहे. उदाहरणार्थ, इराणचा अणुप्रोग्राम हा चालू आहे की बंद पडला आहे? इराणवरती जे आर्थिक निर्बंध होते अमेरिकेचे, ते चालू राहणार की नाही? इराणची जी क्षेपणास्त्र क्षमता आहे, ती कमी झाली की नाही? मध्य पूर्वेमध्ये होर्मुझमध्ये इराणने जे होर्मुझ बंद करून ठेवलेलं आहे, ते पुन्हा कसं उघडता येईल? इराणमुळे इस्राईलला पुन्हा एकदा मोठा धोका निर्माण होतो आहे का? कारण इराणकडे मोठ्या प्रमाणामध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोन्स यांचे स्टॉक आहे. तर ही कारणं होती ज्याच्यामुळे युद्ध सुरू झालं होतं. तर ती अजून काही सॉल्व्ह झालेली नाही आहेत. दुसरं असं, की दोन्ही बाजूंचा एकमेकावरती फारसा विश्वास नाही. अमेरिकेला वाटतं, की इराणमुळे जे मध्य पूर्वेमधली जी शांतता आहे, ती बिघडते आणि त्याच्यामुळे इस्राईलचं जे अस्तित्व आहे, ते सुद्धा धोक्यामध्ये येतं. याच्याशिवाय इराणला वाटतं, की अमेरिकेने त्यांच्यावरती जे आर्थिक निर्बंध लावलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो आहे. तर थोडक्यात दोघांचा एकमेकावरती अतिशय अविश्वास असा आहे. याच्याशिवाय या घटनांमध्ये इराण आणि अमेरिकेशिवाय सुद्धा अनेक इतर महत्त्वाचे घटकसुद्धा सामील आहेत आणि त्यांनी केलेल्या कारवायांमुळे सुद्धा युद्धविराम हा भंग होऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये इस्रायल आहे, त्याच्यामध्ये आखाती देशातील अरब राष्ट्र आहे, सौदी अरेबिया आहे. त्यांना प्रत्येकाची आपापली काहीतरी वेगवेगळी राष्ट्रहिते असतात आणि वेगवेगळे सशस्त्र गट आहेत. हिजबुल्ला आहे, हमास आहे, हुती आहे. तर त्याच्यामुळे या सगळ्या गटांमधून, या सगळ्या राष्ट्रांमधून जर काही चुकीची घटना घडली, तर पुन्हा एकदा युद्धविराम जो आहे, हा तुटू शकतो. आणि याच्याशिवाय इराणचे आणि अमेरिकेचे जे एकमेकावरती हल्ले सुरू असतात, मग ते जहाजावरती असो, तर इराणचं म्हणणं असतं, की अमेरिकेने युद्धविराम तोडला म्हणून आम्ही त्यांच्या जहाजावरती हल्ला केला. मग अमेरिका हल्ले करतं कारण इराणने त्यांचं जे म्हणणं आहे, ते त्यांनी ऐकलं नाही. तर दोघंही देश क्लेम करत असतात, की आम्ही स्वतःचं रक्षण करण्याकरता हा युद्धविराम जो आहे, तो तोडतो आहे. आणि अमेरिकेला काय वाटतं, की अजूनसुद्धा इराण हे जे मध्य पूर्वेतले जे सशस्त्र गट आहे, खास तर हिजबुल्ला आणि हुती यांना मोठं समर्थन देतं आहे. आणि इराण जी समुद्री वाहतूक आहे, याला एक मोठा धोका आहे. होर्मुझ अजूनसुद्धा उघडलं जात नाही आहे आणि त्यांचा जो क्षेपणास्त्र प्रोग्राम आणि न्यूक्लिअर प्रोग्राम आहे, हा जगाकरता धोका आहे. तर याच्यामुळे इराणचा दृष्टिकोन आणि अमेरिकेचा दृष्टिकोन अतिशय भिन्न असल्यामुळे हे युद्धविराम टिकण्याची जी शक्यता आहे, ती फारच कमी आहे. आणि दोन्ही देशांचे जे राष्ट्रप्रमुख आहेत, अतिशय हेकट आहेत, अतिशय स्ट्राँग विल्ड आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प कोणाचं ऐकायला तयार नाहीत. इराणचं जे नेतृत्व आहे, ते कोणाचं ऐकायला तयार नाही. जोपर्यंत दोन्ही बाजू एक एक पाऊल मागे घेत नाही आणि काही म्हणजे अशा गोष्टी ज्यामुळे युद्धविराम टिकू शकतो, त्या करत नाही, तोपर्यंत हा जो युद्धविराम आहे, हा अर्धवटच राहील आणि काहीतरी कारण पुन्हा निर्माण होईल आणि पुन्हा एकदा युद्ध सुरू होईल, जे आता झालेलं आहे. दुसरा प्रश्न जो आपल्यासमोर येतो आहे, की हा जो युद्धविराम तुटला, तर याचा जागतिक राजकारणावरती आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होतो आहे? तर याच्यामुळे परिणाम अनेक होत आहेत. युद्धविराम कोसळला तर अजून जास्त युद्ध सुरू होऊ शकतं. आखाती देश युद्धामध्ये ओढले जाऊ शकतात. तेल आणि गॅस यांच्या ज्या सुविधा आहेत, त्याच्यावरती हल्ले वाढू शकतात आणि वेगवेगळ्या प्रकारे दोन्ही राष्ट्र आपल्या प्रॉक्सींचा वापर करून युद्ध वाढवू शकतात. जसं की हिजबुल्लाचा वापर होणं किंवा हुतीज जे लाल समुद्रामधली समुद्री वाहतूक बंद करू शकतात. आणि याच्यामुळे काही मोठे देश आहेत, त्यांच्यातले सुद्धा संघर्ष हा वाढू शकतो. कारण सरळ गृहीत आहे, की
मोठ्या प्रमाणामध्ये रशिया आणि खास तर चीन हे इराणला मदत करत आहेत, कारण त्यांना अमेरिकेला त्या युद्धामध्ये अडकवूनच ठेवायचं आहे. आणि दुसरं, इस्रायलला अमेरिका मदत करत आहे. आणि याच्याशिवाय आज अमेरिकेसमोर 3 मोठी आव्हानं आहेत. एक तर इस्रायल त्यांचं ऐकायला तयार नाही आहे, आणि इस्रायलला पाठिंबा कसा देत राहायचा किंवा त्यांना मदत कशी करत राहायची, किंवा जे आखाती देश आहे त्यांचं रक्षण कसं करायचं, आणि मध्य पूर्वेला युद्धापासून कसं दूर ठेवायचं. तर हे सगळे आव्हानं अमेरिकेसमोर आहेत. परंतु जागतिक अर्थव्यवस्थेवरती मात्र मोठा परिणाम होतो आहे. आपण होर्मुझविषयी याच्या आधी खूपच बोललो होतो. इथून जगाचं 20% तेल जातं, तर त्याच्यामुळे पुन्हा एकदा ज्या तेलाच्या आणि गॅसच्या किमती आहेत त्या वाढल्या आहेत. याच्याशिवाय जशी महागाई वाढते तसं वाहतूक क्षेत्र, मग ते समुद्रातलं असो की आकाशातलं, त्याच्यावरती परिणाम होतो. उत्पादन क्षेत्र जी मध्य पूर्वेत आहेत त्याच्यावरती परिणाम होतो. विमान वाहतुकीवरती परिणाम होतो. वीज निर्मिती आणि कृषी क्षेत्रावरती परिणाम होतो. तर याच्यामुळे जगात जी महागाई आहे ती नक्कीच वाढते. आणि जागतिक व्यापार जो समुद्रातनं चालतो त्याच्यावरती प्रीमियम वाढतो. मालवाहतुकीचा खर्च वाढतो. सप्लाय चेन म्हणजे पुरवठा साखळी जी आहे ती विस्कळीत होते. आयातीचा खर्च वाढतो, कारण जी जहाजं असतात, जो डायरेक्ट रस्ता आहे तो सोडून लांबनं जाण्याचा प्रयत्न करतात. याच्याशिवाय जी आर्थिक बाजारपेठ असते त्यामध्ये त्याच्यामध्ये अस्थिरता निर्माण होते. जसं आपलं शेअर मार्केट हे 1400 पॉईंटनी खाली गेलं आहे. सोन्याच्या किमती वाढतात. संरक्षण क्षेत्राचा खर्च वाढतो, आणि अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेत त्याच्यावरती हा परिणाम होतो. तर हे परिणाम जगावरती होतात. परंतु जोपर्यंत भारताचा प्रश्न आहे, भारताची ऊर्जा सुरक्षा आता भारताने इतकी मजबूत करून ठेवलेली आहे की जरी होर्मुझमधून तेल आलं नाही तरी आपल्याकडे ऑल्टरनेटिव्ह सोर्सेस हे अवेलेबल आहेत. दुसरा, आपला बहुतेक सगळा व्यापार याच भागातून जातो, समुद्रातून, अरबी समुद्रातून जातो. तर त्याच्याकरता आपल्याला लांबून रस्ते घ्यावे लागतात, तर त्याच्यामुळे थोडाफार खर्च वाढतो. आणि याच्याशिवाय भारताचे लाखो भारतीय हे आखाती देशामध्ये काम करत आहेत, तर त्यांच्या रोजगारावरती परिणाम होतो. आणि आपल्याला माहिती असेल की आपली जी मर्चंट नेव्ही आहे, म्हणजे आपली जी व्यापारी नेव्ही आहे, त्याच्यामधले अनेक खलाशी या युद्धामध्ये मारले गेले आहेत. आणि त्यांच्या बलिदानाला आपण त्यांचं कौतुकच करायला पाहिजे की त्यांनी अतिशय धोकेदायक परिस्थितीमध्ये आपली सागरी वाहतूक चालू ठेवून देशाचं जे सप्लाय चेन होतं ते मजबूत ठेवलेलं आहे. तर या भारतीय जे व्यापारी जहाजांमधून काम करतात त्यांना आपण सलाम करायलाच पाहिजे. तर थोडक्यामध्ये अमेरिका आणि इराणचा जो युद्धविराम आहे अत्यंत नाजूक आहे. दोघांचा एकमेकावरती विश्वास नाही आहे. प्रत्येकजण दुसऱ्याला दोष देत राहतो. आणि याच्यामुळे एकटं अमेरिका किंवा एकटं इराण यांना आपण जबाबदार धरू शकत नाही. जोपर्यंत बेसिक प्रश्न सोडवले जात नाहीत तोपर्यंत हा युद्धविराम अशाच प्रकारे राहील. तर जगाने अस्थिरतेला पुष्कळ एका लाँग ड्युरेशन करता तयार राहायला पाहिजे. आणि भारत तर केव्हापासून तयार झालेला आहे. तर त्याच्यामुळे हे युद्ध जरी जास्त वाढलं तरी याचा भारतावरती काही फारसा परिणाम होणार नाही, कारण आपण तयारी चांगली केली आहे.